जरा सर सर थोडं दाखवा ना समोर. हे श्लोक आहेत श्लोक. सर सामाजिक व्यवस्था, न्याय और संविधान को निरूपित करने का वाला विश्व का सबसे प्राचीनतम ग्रंथ, जिसके आधार पर आज की सामाजिक न्यायिक व्यवस्था चल रही है. अरे तुमच्या विरोधात आहे, तुम्हाला कधी आखला येणार. समोर बघा, समोर समोर. ठीक आहे ना. आता अमित शहा जे बोलतात ते बोलतात, आपल्याला काय करायचं त्याच्याशी. झाल्या ना निवडणुका संपल्या महाराष्ट्रातल्या. आता त्यांना महाराष्ट्रात काही परिणाम होणार आहे का यांच्या बोलण्याने? झाला महाराष्ट्रात जे व्हायचं ते झालं. महाराष्ट्रामध्ये एक अंडरकरंट आहे आणि तो अंडरकरंट गद्दारी विरुद्ध आहे. हे आता सगळे मान्य करतात की महाराष्ट्रात प्रचंड जनता चिडलेली होती आणि ती गद्दारी विरुद्ध होती. सर, तुमच्या मतदारसंघात कायदा संदर्भातलं अमित शहाने आता वक्तव्य केलं शेवटच्या इलेक्शनच्या टप्प्यामध्ये. बघा, समान कायदा आणायचा असेल तर तुम्हाला संविधान बदलावं लागेल. राईट टू रिलिजन नावाचा फंडामेंटल राईट तुम्ही देऊन ठेवला आहे बाबासाहेबांनी. राजीव गांधींनी अतिशय सोप्या आणि चांगल्या शब्दात त्याचं वर्णन केलं आहे की धर्म हा गरजेचा आहे आणि या देशाचा आत्मा आहे तो. पण तो सगळ्या धर्मांचा तेवढाच सन्मान केला पाहिजे या देशाने जेवढा एका धर्माचा करू. सर्व धर्म आपल्याला तेवढेच प्यारे आहेत. त्याला ते आपण स्वातंत्र्य दिलं आहे. तू तुझा धर्म पाळ, तुझ्या धर्म रीतिरिवाजाप्रमाणे पुढे जा. तुम्हाला हे सगळं करायचं असेल तर तुम्हाला फंडामेंटल राईट, मूलभूत अधिकारातनं धर्माचे स्वातंत्र्य ही लाईन काढावी लागेल. याचाच अर्थ तुम्हाला संविधान बदलावं लागेल. बुद्धाने जे काही आता जे बुद्धांना मानतात ते जे सांगितलं आहे ते तुम्ही बदलणार आहात का? बायबलमध्ये जे सांगितलं आहे ते तुम्ही बदलणार आहात का? ज्या पुस्तकाला इस्लाम धर्मामध्ये मान्यता आहे त्या कुराणमधलं काही बदलणार आहात का? जर तुम्हाला हे सगळं बदलायचं असेल तर तुम्हाला संविधान बदलावं लागेल. कारण का राईट टू रिलिजन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये आणून त्याला पूर्ण बहुमताने एकमताने मान्यता घेऊन भारतीय संविधानात टाकून ते संविधान भारताला अर्पण केलं आहे. 2029 मध्ये नरेंद्र मोदी भूतानां प्राणिनां श्रेष्ठः प्राणिनां बुद्धिजीवनः बुद्धिमत्सु नरः श्रेष्ठ नरेषु ब्राह्मणः स्मृता. आता याच्यातला अर्थ तुम्ही चोळता. मी तुम्हाला अजूनही सांगतो की महाराष्ट्रातल्या तमाम स्त्रियांनी मनुस्मृती वाचावी आणि आपल्या नवऱ्याला प्रश्न विचारावा की मनुस्मृती तुम्हाला मान्य आहे का? ज्या स्त्रियांना जगण्याचाच अधिकार नाही असं जी मनुस्मृती मिळते ती माझ्या आया बहिणी मान्य करतील का? खरं तर बंड हे आया बहिणींकडनं झालं पाहिजे. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली ही जातीद्वेषासाठी जाळलीच, पण ज्या समाज प्रक्रियेमध्ये स्त्रियांना महत्त्व नाही तो समाज पुढे जाऊच शकत नाही असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आणि त्या स्त्रिया फक्त एका वर्गातील नव्हतील तर चातुर्वर्ण्यातील चारही वर्गातल्या स्त्रियांना तीच वागणूक द्या असं मनुस्मृतीने म्हटलेलं होतं. त्यामुळे बाबासाहेब अत्यंत लिबरल होते आणि त्या लिबरल ॲटिट्यूडनी त्यांनी महिलांसाठी म्हणून मनुस्मृतीचं दहन केलं. सुनील तटकरे हे कदाचित गोंधळलेले दिसत आहेत. त्यावेळेस पक्षामध्ये पद्मसिंह पाटील होते, त्यावेळेस पक्षामध्ये दत्ता मेघे होते,
त्यावेळेस पक्षामध्ये अतिशय ज्येष्ठ नेते होते आणि ह्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये स्पर्धा लागू नये आणि आपल्या पक्षाची आत्ताच कुठेतरी आपण जन्म घातला आहे. 1999ला जन्म झालेला हा पक्ष 2004मध्येच जर आपल्यामध्ये धुसफूस सुरू झाली तर ती धोकादायक असेल. हा पक्ष वाढला पाहिजे ह्या एकाच दृष्टीने 4 ते 5 मंत्रिपदं वाढवून घेतली काँग्रेसकडनं आणि मग त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं. मला वाटतं शरद पवारांची ती दूरदृष्टी होती आणि म्हणूनच 2004, 2009 आणि 2014मध्ये आपले मंत्री हे वेगवेगळ्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये होते आणि सगळी महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादीकडे होती. हा शरद पवारांची जी नीती आहे त्याला अनुसरून. सर पुणे